Dear student, we are seeing problem set 1, question number 7. Solve the following word equation. प्रॉब्लेम सेट 1 मधला 7वा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहतोय की दिलेली काही शाब्दिक समीकरण जे आहेत तर ती शाब्दिक समीकरण आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यामधलं 5वे उदाहरण आपण पाहतोय. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. एक असणारा जो काही कारखाना जो आहे तर त्या कारखान्यामध्ये असणारे जे काही कुशल आणि अकुशल असणारे जे काही कामगार जे आहेत तर त्या कामगारांचा असणारा जो काही पगार जो आहे तर त्या पगाराचं असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी 5:3 त्या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ देम इज ₹720. दोन्ही असणारे जे काही कुशल आणि अकुशल असणारे जे काही कामगार जे आहेत तर त्या कामगारांचा एका दिवसाचा असणारा जो काही एकूण पगार जो आहे तर एकूण पगार आपल्याला त्या ठिकाणी 720 दिलेला आहे. फाइंड डेली वेजेस ऑफ द स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्क. तर आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे जे काही कुशल आणि अकुशल असणारे काही कामगार जे आहेत तर त्या कामगारांचं दररोजचं असणारे काही वेतन जे आहे तर ते वेतन आपल्याला काय करायचं काढायला त्या ठिकाणी सांगितलं. आता जे काढायला सांगितलं तर ते आपण काय करू ऍश्युम त्या ठिकाणी करू मानू. आता काय सांगितलेलं आहे की लेट सोल्युशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सोल्युशनच्या अगोदर बा पुढे की लेट डेली वेजेस of skilled worker be ₹X and that of unskilled workers be ₹5. ज्या ठिकाणी कुशल कामगार जे आहेत तर त्या कुशल कामगारांचं एका दिवसाचं असणारं जे काही वेतन जे आहे तर ते किती सांगितलं आपण त्या ठिकाणी ₹100 आणि अकुशल कामगार जे आहेत तर त्या अकुशल कामगारांचं एका दिवसाचं असणारं जे काही वेतन जे आहे तर ते वेतन त्या ठिकाणी आपल्याला ₹Y. आता पहिली कंडिशन काय की अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन उदाहरणातील जी काही अट जी आहे तर त्या अटीनुसार काय सांगितलेलं आहे. द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्क. आता मी रेशिओ घेतो त्या ठिकाणी कसला की सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर रेशिओ घेतो डिवाइडेड बाय सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर किती दिलेला आपल्याला होतो 5:3 अशा पद्धतीने दिलं. आता समजण्यासाठी मी अशा पद्धतीने लिहिलं आहे. आता सॅलरी म्हणजे डेली वेजेस आपण त्या ठिकाणी स्किल्ड वर्करचं किती मानलेले X अपॉन सॅलरी ऑफ द अनस्किल्ड वर्कर किती मानलेलं आपण Y इज इक्वल टू 5 अपॉन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 ने X ला मल्टिप्लाय करा, Y ने काय करा 5 ला मल्टिप्लाय करा. असं जर मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं तर 3X इज इक्वल टू 5Y दॅट इज 3X मायनस 5Y इज इक्वल टू 0. याला काय म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. ओके. आता अशाच पद्धतीनं असणारे जे काही पुढचं असणारे ते काही स्टेटमेंट जे आहे तर त्या दुसऱ्या स्टेटमेंटवरून पहा की अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन काय आहे. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ डे. तर टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ डे ज्या ठिकाणी स्किल्ड वर्कर ची असणारी जी काही 1 डेची असणारी जी काही सॅलरी जी आहे 1 डेची सॅलरी किती म्हणली आपण त्या ठिकाणी X आणि
या ठिकाणी असणारे जे काही अनस्किल्ड वर्कर जे आहेत, अकुशल कामगार जे आहेत, तर त्यांचं वन डेचं असणारे जे काही वेज जे आहे तर ते वेतन जे आहे तर ते वेतन किती मानलेलं आपण वाय टॅक्स. आणि टोटल सॅलरी जी आहे तर ती टोटल सॅलरी किती सांगितलं आपल्याला 720 इज इक्वल टू 720. कुशल कामगारांचं एका दिवसाचं वेतन अधिक अकुशल कामगारांचं असणारं एका दिवसाचं वेतन, दोघांचं एकूण वेतन केलं गेलेलं आपल्याला 720 टॅक्स. पहिला इक्वेशन नंबर काय होता आपण त्या ठिकाणी 2 टॅक्स. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे जर तुम्ही जर पाहिलं तर आपल्या वाय व्हेरिएबल जे आहे तर त्या वाय व्हेरिएबलचा इथे कोइफिशियंट त्या ठिकाणी 5 आहे, इथे मात्र तो 1 आहे. इथे 5 त्या ठिकाणी येण्यासाठी इथे काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन नंबर 2 जो आहे तर त्या इक्वेशन नंबर 2 ला काय करावं लागतं आपल्याला 5 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय. मग आता आपण या ठिकाणी काय करू, 5 ने त्या ठिकाणी इक्वेशन 2 ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय जर केलं तर काही मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 और 5 ने मल्टिप्लाय करा, x इंटू 5 5x प्लस y इंटू 5 5y इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करा 0 इंटू 5 0 5 इंटू 2 10 5 इंटू 7 35 प्लस 1 360. इक्वेशन काय झालं आपलं तर त्या ठिकाणी 3 इक्वेशन. पुन्हा इक्वेशन 1 आणि 3 कडे जर पाहिलं आता मात्र काय होतं ते वाय व्हेरिएबल जे आहे तर त्या वाय व्हेरिएबलचे असलेले काही कोइफिशियंट जे आहे तर ते सेम. या दोघांची आपण त्या ठिकाणी ऍडिशन जर केली तर वाय व्हेरिएबल जे आहे तर ते इलिमिनेट होता नसते, त्याचं निरसन त्या ठिकाणी होत नसते. म्हणून पुढे पहा की ऍडिंग इक्वेशन 3 and 1 5x plus 5y is equal to 3600 plus 3x minus 5y is equal to 0. ऍडिशन त्या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येताना असते की प्लस 5y मायनस 5y कॅन्सल झाले. पुढे 5x प्लस 3x 8x is equal to 3600. That is x is equal to 3600 divided by 8. आता 8 ने काय करा 3600 ला काय करा तर त्या ठिकाणी डिव्हाइड काय तर ते डिव्हाइड त्या ठिकाणी करा. पण डिव्हाइड केल्यानंतर काय मिळेल, आता 8 ने जर भागलं तर 8 चौक 32 काय होतं नसते. आता या ठिकाणी मुळातच आपलं या ठिकाणी आता काय होते तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. 8 ने या ठिकाणी डिव्हाइड केलं तर 8 चौक झाली 32, 36 मधून 32 गेले, 36 मधून 32 गेले किती राहिले 4, पुढे झाले 40, 8 पंचे 40 आणि हा एक 0. एक्स इज इक्वल टू किती आले 450. एक्स इज इक्वल टू 450. मला ब्रॅकेट मी त्या ठिकाणी करतो एक्सची व्हॅल्यू. पुढे सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 450 इन इक्वेशन. आता सिंपल इक्वेशन कोणते घ्या, समजा मी त्या ठिकाणी 5 घेतो आणि सेकंड त्या ठिकाणी इक्वेशन घेतो. आता सेकंड मध्ये त्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 450 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची. एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची 450 प्लस वाय इज इक्वल टू 720. Therefore, y is equal to 720 minus 450. y जी 720 मधून मायनस 450 त्या ठिकाणी गेली तर किती राहताना दिसतात तर हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचंय. पण आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे 720 जे आहे तर त्या 720 मधून काय केलेले आपण त्या ठिकाणी
450 जे आहे तर ते 450 काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी करायचे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करा. 0 मधून 0 गेला, 12 मधून 5 गेले, राहिली 7, त्यातलं 2 टाकला, 60 मधून 5 गेले, राहिली 2. या ठिकाणी y इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 270. वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली, वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. आपल्याला काढायला काय सांगितलं, फाइंड द डेली वेजेस ऑफ द स्किल्ड अँड द अनस्किल्ड वर्कर्स. आपण या ठिकाणी मानलेले काय मानलेले पहा, देअरफोर इथे लिहितो मी डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर इज एक्स इज इक्वल टू किती आले ₹450 अँड दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू किती म्हणलं आपण y इज इक्वल टू ₹206. या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की कुशल कामगार जे आहे तर त्या कुशल कामगाराचं दररोजचं असणारं जे काही वेतन जे आहे तर ते एक्स बरोबर 450 रुपये असेल आणि अकुशल कामगार जे आहे तर त्याचं वेतन किती असेल 270. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला सहज लक्षात येत नसते पहा. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं, दोघांची असणारे जे काही एकूण एका दिवसाची असणारी जे काही सॅलरी जी आहे तर ती सॅलरी त्या ठिकाणी 720. तर 720 येते का पहा, कुशल कामगार जे आहे तर त्या कुशल कामगाराचं एका दिवसाचं वेतन 450 त्या ठिकाणी आहे आणि अकुशल कामगाराचं वेतन किती दिलेलं आपल्याला 270. दोघांची ऍडिशन जर आपण जर त्या ठिकाणी जर केली तर आपल्या 7 5 12 4 2 6 7 बरोबर 720 येतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवलेलं जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी करेक्ट आहे. पुढे 6th एक्झाम्पल आहे, प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन ए स्ट्रेट रोड. ए आणि बी ही जी काही दोन ठिकाणं जे आहेत तर त्यांच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते 30 किलोमीटर आणि ही दोन्ही ठिकाणं एकच असणारा जो काही सरळ रोड जो आहे तर त्या सरळ रोडवर त्या ठिकाणी. पुढे हमीद ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी ऑन बाय. हमीदने काय केलेली पहा समजण्यासाठी मी ठिकाणी डायग्राम काढतोय की ही जी काही ए आणि बी ही जी काही दोन ठिकाणं जे आहेत तर ती एकाच सरळ रस्त्यावर आहेत आणि याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी 30 किलोमीटर त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले पहा की हमीद ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी ऑन बाय. हमीद काय करताना दिसतोय, ए पासून काय करताना दिसतोय बी कडे त्या ठिकाणी मोटरसायकलवर जाताना दिसतोय. पुढे ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक. त्याच वेळेला बी या ठिकाणावरून असणारा जो काही जोसेफ जो आहे तर तो जोसेफला काय करताना दिसतोय बी कडून काय आता दिसतोय ए ठिकाणाकडे त्या ठिकाणी जाताना दिसतोय. पुढे काय सांगितलंय, ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. आणि हमीद काय करतोय ए कडून बी कडे त्या ठिकाणी जाताना दिसतोय. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतोय जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय करताना दिसतोय बी कडून काय करताना दिसतोय ए कडे. जोसेफ जो आहे तर तो बी कडून ए कडे जाताना दिसतोय आणि काही वेळानंतर काय आता दिसतोय 20 मिनिटानंतर ते दोघे काय आता दिसतात एकमेकांना त्या ठिकाणी भेटतात. उदाहरणार्थ या ठिकाणी काय झाले हमीद आणि जोसेफ काय झालेलं आहे एकमेकांना त्या ठिकाणी 20 मिनिटांनंतर त्या ठिकाणी भेटले. पुढे इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डिरेक्शन इन अ स्टेट ऑफ टुवर्ड्स ए. दुसऱ्या वेळेला काय झालेलं आहे की जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय झालेला आहे एकडे जाण्याच्या ऐवजी तो काय केलेलं आहे बी पासून काय झालेलं आहे याच्या अपोजिट डिरेक्शनला म्हणजे या बाजूला काय झालेलं तर त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅव्हल त्या ठिकाणी बरोबर. हा पुन्हा एकदा ऐका की जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम
बट इन अपोजिट डिरेक्शन. म्हणजे या ठिकाणी जोसेफने सुद्धा दुसऱ्या कंडिशन मध्ये बी पासून त्या ठिकाणी सुरुवात केली, परंतु कशी अपोजिट डिरेक्शन. पहिल्यांदा काय केलंय तो ए बाजूला आहे. आता मात्र काय केलेलं दुसऱ्या वेळेला सांगितलेली की जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय केलेला आहे एच्या अपोजिट साईडला म्हणजे बीच्या राईट साईडला या ठिकाणी आपल्याला सांगितलं इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स एच्या ऐवजी काय केलं बीकडे त्या ठिकाणी जर तू गेला तर पुढे आपल्याला सांगितलं पहा हामिद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. तर दुसरी कंडिशन जी आहे तर त्या दुसऱ्या कंडिशनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असते की हामिद त्या ठिकाणी आहे, इथे काय आहे तर त्या ठिकाणी बी, या दोघांमधलं अंतर जे आहे तर ते अंतर आपलं त्या ठिकाणी फिक्स त्या ठिकाणी 30 किलोमीटर आहे. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये हामिद काय करतोय बी कडून ए कडे न जाता जोसेफ काय करतोय बी कडून ए कडे न जाता तो काय करता दिसते या बाजूला त्या ठिकाणी जाता दिसतो. पुन्हा हामिद जो आहे तर तो हामिद सुद्धा त्याच वेळेला ए पासून जर त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात जर त्या ठिकाणी बी कडे जायला जर सुरुवात जर केली तर हामिद काय करतोय जोसेफला किती मिनिटानंतर गाठतोय तर 3 तासानंतर त्या ठिकाणी गाठतो. उदाहरणार्थ या ठिकाणी त्या दोघांची गाठ जी आहे तर ती गाठ त्या ठिकाणी झाली, ज्या ठिकाणी ती किती 3 तासानंतर जोसेफ आणि हामिदची त्या ठिकाणी गाठ त्या ठिकाणी पडेल. तर पुढे आपल्याला सांगितलंय फाइंड द स्पीड ऑफ हामिद अँड जोसेफ. तर आपल्याला हामिद आणि जोसेफ जे आहे तर यांचा असताना जे काही वेग जो आहे तर तो वेग काय करायचंय तर त्या ठिकाणी काढायचा आहे. आता पुढे सोल्युशन की लेट काय सांगते लेट द म्हणताना मी काय म्हणते की लेट स्पीड ऑफ हामिद मोटारसायकल 3x km/h and जोसेफ P किती असणार आहे तर y km/h. या ठिकाणी हामिद जो आहे तर त्या हामिदचा असणारा जे काही मोटरसायकलचा असणारा जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड म्हणलं आपण त्या ठिकाणी x km/h आणि जोसेफ जो आहे तर त्या जोसेफचे किती म्हणलं आपण त्या ठिकाणी y km/h. आता याच्यासाठी आपल्याला डायग्राम जे आहे तर ती डायग्राम त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी काढतो. तर डायग्राम 2 प्लेसेस आहेत ए आणि बी आणि कशी आहेत एकाच रोडवर त्या ठिकाणी. पाहता उदाहरणार्थ त्या ठिकाणी मी डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी काढतोय. हा स्ट्रेट रोड मी त्या ठिकाणी दाखवला, ए प्लेस दाखवली, बी प्लेस दाखवली. कशी आहेत 30 km/h. ए आणि बी याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर किती आहे 30 किलोमीटर. बरोबर. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं दिसते की हामिद त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कोण आहे तर जोसेफ जो आहे तर तो जोसेफ आहे. बरोबर. आता मी काय म्हणतोय की हामिद इज ॲट ए प्लेस अँड जोसेफ इज ॲट प्लेस बी. आकृतीचा जर आपण विचार केला तर हामिद जो आहे तर तो हामिद त्या ठिकाणी ए ठिकाणी आहे मोटरसायकलवर आणि जोसेफ जो आहे तर तो जोसेफ पुढे आहे बी या ठिकाणी. आता पुढे त्याच्यानंतर हामिद ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. हामिद जो आहे तर तो हामिद काय केलंय ए पासून त्या ठिकाणी बाईकवर त्या ठिकाणी निघालाय. पुढे निघालेले बीच्या दिशेने. पुढे आपल्याला सांगितलंय की ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स ऑन द बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स. त्याच वेळेला बी या ठिकाणी असणारा जो काही जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय केलेला आहे मोटरसायकलवरून एच्या दिशेनं त्या ठिकाणी निघाले. पुढे दे पाहत याच्या अगोदर आपल्याला पहिली असताना की काही कंडिशन जे आहे तर त्या पहिल्या कंडिशनचा विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करता येईल. पहा त्या ठिकाणी आपल्याला पहिली कंडिशन जी आहे तर त्या पहिल्या कंडिशनचा असणारा काही विचार जो आहे तो विचार करतो. काही सांगितलेले की प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन ए स्ट्रेट. आता याच्यासाठी
आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात घेईल की व्हेन दे ट्रॅव्हल, काय सांगता येईल की व्हेन दे ट्रॅव्हल इन द अपोजिट डिरेक्शन, ते आपण सेकंड कंडिशन जे आहे तर त्या सेकंड कंडिशनचा आपण नंतर त्या ठिकाणी विचार करू बा. पुढे दे मीट आफ्टर इच अदर 20 मिनिट्स. हमीद जो आहे तर तो ए पासून बी कडे त्या ठिकाणी निघाला. जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय झालेला आहे की या ठिकाणापासून ए कडे त्या ठिकाणी निघाल्यानंतर पुढे काय सांगितले, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. समजा ए हमीद मोटरसायकलवर निघाला बीच्या दिशेनं, जोसेफ जो आहे तर तो मोटरसायकलवर निघाला एच्या दिशेनं, आणि दोघं जे आहे तर समजा सी या ठिकाण जे आहे तर या सी ठिकाणी त्यांची असणारी काही गाठ जी आहे तर ती गाठ काय झाली 20 मिनिटानंतर त्यांची असणारी काही गाठ जी आहे तर ती गाठ काय. आता याच्यानंतर पुढे पहा की आपल्याला सर्वसाधारणपणे तर काय करायचे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की व्हेन दे ट्रॅव्हल in opposite direction. आता अपोजिट डिरेक्शन म्हणजे काय, हे काय करताना असते बी कडे जात, म्हणजे आम्ही जो आहे करतो बी कडे जातोय आणि त्याच वेळेला जोसेफ काय करतोय एच्या दिशेने, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काय करता दिसतात तर त्या ठिकाणी ते आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करता दिसतात. म्हणून काय म्हटलं आपण, व्हेन दे ट्रॅव्हल इन द अपोजिट डिरेक्शन टू मीट इच अदर, आफ्टर 20 मिनिट्स. काय सांगितलंय, आफ्टर 20 मिनिट्स. बरोबर, म्हणजे या ठिकाणी हे दोघे त्या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाले तर पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की 20 मिनिटानंतर काय होता नसते तर त्यांची असणारी काही भेट जी आहे तर ती भेट त्या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढे पहा की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद इन 20 मिनिट्स आपल्याला त्या ठिकाणी करायचे. हमीद जो आहे तर हमीद मोटरसायकलवरून त्या ठिकाणी निघाला आणि दोघांची गाठ किती 20 मिनिटानंतर त्या ठिकाणी होता नसते. आणि म्हणून 20 मिनिटांमध्ये हमीद जो आहे तर त्या हमीदनं कापलेलं जे काय अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी करावं. आता या ठिकाणी आपल्याला सायन्समध्ये त्या ठिकाणी फॉर्म्युला माहिती की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला डिस्टन्स त्या ठिकाणी करायचे आणि म्हणून याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करतोय की स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स, किंवा आपल्याला असं लिहिता येईल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर, पुढे त्या ठिकाणी 20 मिनिट्स जे आहेत स्पीड जे आहे तर ते स्पीड कशामध्ये मांडलेलं आपण किलोमीटर पर आवर्स, मिनिटाचे आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतील तास जे आहे तर त्या तासामध्ये रूपांतर त्या ठिकाणी मिनिटाचे तासामध्ये, म्हणजे 60 मिनिट जर असेल तर त्या 60 मिनिटाचा आपल्या लक्षात येतं दिसते की आपण काय करतोय 1 तास त्या ठिकाणी. इथे किती आहेत आपले 20 मिनिट आहे तर त्या 20 मिनिटाचे तास आपल्याला काढायचे, दोघांचा तिरकस गुणाकार केला 20 गुणिले 1 भागिले 60, म्हणजे त्या ठिकाणी 0 0 गेले तर 2/6 म्हणजे किती आले तर ते 1/3 आवर्स त्या ठिकाणी. 20 मिनिटाचे काय झाले हे तास त्या ठिकाणी. बरोबर, आता या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स काढायचे, कोणाचं हमीदचं डिस्टन्स काढायचं. आता पुढे पहा डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद तर ते आपल्याला स्पीड जे आहे तर त्या हमीदचं असतं जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड किती म्हणलं आपण x, आणि टाइम जो आहे तर तो 20 मिनिटात, 20 मिनिटाचे किती झाले 1/3 येते. हे काय झालं आपल्या या ठिकाणी किलोमीटर. बरोबर, मग अशाच पद्धतीने पुढे पहा अँड डिस्टन्स traveled by Joseph in
20 minutes डिस्टन्स. तोच फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वापरणार आहे की स्पीड इंटू टाइम. मग जोसेफचा असताना जे काही स्पीड जे आहे तर ते आहे वाय आणि असणारा तो काही टाइम जो आहे तर तो 20 मिनिट आहे. पुन्हा काय येणार आहे 1/3 म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे y/3. इथे सुद्धा काय असणार आहे x/3 किलोमीटर. हे किती असणार आहे x/3 किलोमीटर. अशा पद्धतीची असणारी काही इक्वेशन जे आहे सध्या तरी आपल्याला हिंदी असणारी काही माहिती जी आहे तर त्या माहितीवर त्या ठिकाणी लिहिली. बरोबर. आता याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले बा पुढे प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. According to the first condition. काय लिहिते शॉर्टकट मध्ये ती की डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद प्लस डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की हमीद काय झालाय ए पासून बी कडे त्या ठिकाणी निघालाय. पुन्हा जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय झालेला आहे बी पासून ए कडे. परंतु हे जे काही अंतर जे आहे ए आणि बी याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर किती झालेलं आपल्याला तर या ठिकाणी सांगितले 30 किलोमीटर. बरोबर 30 किलोमीटर त्या ठिकाणी. आता डिस्टन्स कवर्ड बाय हमीद तर ते आपल्याला x/3 किलोमीटर. हे फक्त x/3 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ ते किती आहे y/3 प्लस इज इक्वल टू टोटल अंतर किती आहे ए आणि बी मधलं तर त्या ठिकाणी 30 त्या ठिकाणी. येते अशा पद्धतीचं सध्या तर आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी. बरोबर. आता त्या ठिकाणी डिनॉमिनेटर जे आहे तर त्या डिनॉमिनेटरला 3 आहे ते आपल्याला कॅन्सल करायचे. काय करू आपण मल्टिप्लाइंग बोथ द इक्वेशन्स बाय 3. पुढे मल्टिप्लाइंग both the sides by 3. आता 3 ने मल्टिप्लाय केलं हा ऍक्च्युअली मल्टिप्लाय त्या ठिकाणी करतो x/3 प्लस 3 इंटू y/3 इज इक्वल टू 3 इंटू 30. त्या ठिकाणी 3 ती काय झाली कॅन्सल झाली. त्या ठिकाणी आपल्याला x प्लस y इज इक्वल टू काय मिळाली 90. त्याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 1. जी पहिली असणारी जी काही कंडिशन जे आहे तर त्या पहिल्या कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन नंबर 1 जे आहे तर ते 1. आता पुढे काय सांगितले व्हेन दे ट्रॅव्हल इन द सेम डिरेक्शन. पुढे व्हेन दे ट्रॅव्हल इन द सेम डिरेक्शन. पुढे काय सांगितलेले त्या ठिकाणी पहा इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट इन अपोजिट डिरेक्शन इनस्टेड ऑफ टुवर्ड्स ए. या ठिकाणी दुसरी कंडिशन जी आहे तर त्या दुसऱ्या कंडिशनचा आपण या ठिकाणी विचार करतोय पहा. या ठिकाणी ए ला त्या ठिकाणी कोण आहे हमीद त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बी या ठिकाणी कोण आहे तर या ठिकाणी जोसेफ त्या ठिकाणी आहे. बरोबर. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये कसं सांगितलं हमीद जो आहे करतो हमीद काय करतोय एकडे येण्याच्या ऐवजी तो काय करतोय अपोजिट डिरेक्शन म्हणजे एच्या अपोजिट डिरेक्शनला काय करता दिसतोय तर त्या ठिकाणी जाताना दिसतोय म्हणजे त्या ठिकाणी तो इथे जातो. बरोबर. हमीद जो आहे करतो हमीद सुद्धा काय करतोय बी कडे जाताना दिसतोय. जोसेफ सुद्धा काय करतोय एकडे येण्याच्या ऐवजी काय करता दिसतोय तर त्या ठिकाणी याच्या अपोजिटला त्या ठिकाणी जाताना दिसतोय. तेच आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं पहा. पुन्हा एकदा पहा If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction instead of towards A, Hamid
वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. दोघे त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्यानंतर समजा त्यांची असणारी काही गाठ जी आहे तर ती गाठ त्या ठिकाणी सी या ठिकाणी पुढे गाठ झाली सी या ठिकाणी किती तासानंतर तर हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. 3 तासानंतर हमीद आणि असणारा जो काही जोसेफ जो आहे तर त्या जोसेफची गाठ या ठिकाणी बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला पुढे त्या ठिकाणी काय करायचंय काय लिहिलं कोणी व्हेन दे ट्रॅव्हल काय लिहिले व्हेन दे ट्रॅव्हल इन द सेम डिरेक्शन दे मीट आफ्टर 3 hours. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्या लक्षात येत असते की एकाच दिशेने जर त्यांनी त्या ठिकाणी मोटरसायकलवरून जर प्रवास जर केला तर त्या दोघांची असणारी जे काही गाठ जी आहे तर ती गाठ काय पडते आपल्याला 3 तासानंतर त्या ठिकाणी पडते बरोबर. आता पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी हमीदनं कापलेलं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी काढावं. आता पहा या ठिकाणी जोसेफ जो आहे तर तो जोसेफ काय झालेला आहे हे टोटल जे काही असणारे जे काही अंतर जे आहे टोटल अंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. ए पासून बी पर्यंतचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपलं किती आहे 30 किलोमीटर बरोबर. आता या ठिकाणी की डिस्टन्स काय सांगते मी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद इन 3 hours. डिस्टन्स traveled by Hamid in 3 hours. आम्ही फॉर्म्युला आपण काढलेला आहे काय काढलेला आहे की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड अपॉन टाइम बरोबर. आता स्पीड जे आहे हमीदचं स्पीड तेच आहे तेच म्हणजे कोणतं आहे तर x किलोमीटर एक्स. आता टाइम जो आहे मग अशी मिनिट होते मिनिटाची आवर्स मध्ये केलेले आता मात्र त्या ठिकाणी आवर्स मध्ये त्या ठिकाणी ते ऑलरेडी आहे म्हणजे इज इक्वल टू 3 म्हणजे त्या ठिकाणी किती आले 3x किलोमीटर. अशा पद्धतीने पुढे पहा की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इन 3 hours. डिस्टन्स पुन्हा स्पीड किती आहे जोसेफचं y आणि टाइम किती आहे 3 म्हणजे तो किती आला 3 येते. इथपर्यंत आपलं तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असेल. याच्यानंतर पुढे आता पुढे की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद. आता हमीदनं कापलेलं जे काही अंतर जे आहे तर ते आपल्याला काढायचे किंवा एकूण अंतर जे आहे तर ते एकूण अंतर आपल्याला माहिती किती आहे 30 किलोमीटर बरोबर. आता या ठिकाणी पहा हमीद जो आहे या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा विचार आपल्याला करायचा आहे. उदाहरणार्थ हमीद जो आहे तो हमीद काहीतरी त्याची गाठ जी आहे तर ती सी पर्यंत म्हणजे हमीदने कापलेलं एवढं अंतर आहे मॅथ पेनने दाखवलं बरोबर. त्याच्यानंतर हमीदने कापलेलं अंतर एवढं आहे परंतु जोसेफ जो आहे तर त्या जोसेफने कापलेलं अंतर किती आहे एवढंच त्या बरोबर. आणि टोटल अंतर जे आहे तर ते टोटल अंतर किती आहे 30 आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हमीदनं कापलेलं जे काय अंतर जे आहे तर त्या हमीदनं कापलेल्या अंतरामधून जोसेफनं कापलेलं जे काय अंतर जे आहे तर ते अंतर काय करावं लागेल वजा करावं. पुन्हा एकदा लक्षात घ्या हमीद जो आहे तर त्या हमीदनं कापलेलं अंतर त्या ठिकाणी समजा AC एवढं दिसते. जोसेफ जो आहे तर त्या जोसेफने कापलेलं अंतर किती आहे BC त्या टोटल अंतर किती आहे 30 किलोमीटरचं बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी हमीदनं कापलेलं अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल
हमीदनं कापलेलं जे काही अंतर जे आहे तर त्याच्यामधून काय करावं लागलं आपल्याला, जोसेफनं कापलेलं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतरामधून जर वजा जर आपण जर केली तर टोटल आपल्याला 30 किलोमीटरचं अंतर, जे काही एबी अंतर जे आहे तर ते एबी अंतर किती आहे, 30 किलोमीटरचं आहे. येते पहा पुढे इज इक्वल टू पहा की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू किती आहे, 30. येते साधा प्रश्न आहे. पुढे याच्यानंतर आपल्या लक्षात येते की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद इन 3 hours आपल्याकडे आलेले किती आलेले, 3x. सेकंड कंडिशनचा आपण विचार करतोय 3x मायनस जोसेफ जो आहे तर त्या जोसेफनं 3 तासामध्ये कापलेलं जे काही अंतर जे आहे तर ते 3 तासामध्ये कापलेलं अंतर आपल्याकडे त्या ठिकाणी किती आहे, 3y. आणि टोटल किती आहे अंतर, टोटल अंतर आपलं आहे तर त्या ठिकाणी 30 किलोमीटर. बरोबर. पुन्हा आपल्या या ठिकाणी लक्षात येतं नसतंय की 3ने त्या ठिकाणी काय होतं नसतं, हाफ त्या ठिकाणी डिव्हाइडिंग. इथे काय म्हणतोय मी, डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 3. डिव्हाइडिंग बोथ साइड्स बाय 3. आता दोन्ही बाजूला काय केलं कोणी 3 जे आहे तर त्या 3ने जर भागलं तर काय इक्वेशन मिळतं आपल्याला, x मायनस वाय इज इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं नसतंय की वाय कोइफिशियंट जो आहे तर त्या वाय कोइफिशियंटचा असणारा जो काही वाय व्हेरिएबल जो आहे तर त्याचा कोइफिशियंट त्या ठिकाणी सेम आहे, दोघांचा एक आहे. दोघांची ऍडिशन केली तर वाय जे आहे तर त्या वाय व्हेरिएबलचं त्या ठिकाणी एलिमिनेशन, म्हणजे वाय व्हेरिएबल जे आहे तर त्याचं निरसन त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून पहा पुढे त्या ठिकाणी काय म्हणतो मी की ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get one equation काय, x plus y is equal to 90 equation number 1, x minus y is equal to 10 equation number 2. याची काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायचं. वाय वाय काय झाले, कॅन्सल. पुढे या ठिकाणी x plus x 2x is equal to 90 plus 10 100. Therefore x is equal to 100 divided by 2, that is 50. x is equal to किती मिळालं आपल्याला त्या ठिकाणी, 50 टॅक्स. x ची व्हॅल्यू किती मिळाली तर 50 टॅक्स. ओके. पुढे आता ही जी काही x ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती x ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुढे कुठेही त्या ठिकाणी करता येईल, ठेवून द्या काही. पुढे की पुट x is equal to 50 in इक्वेशन 1 त्या ठिकाणी म्हणतो मी पहा 1 मध्ये जर त्या ठिकाणी व्हॅल्यू जर ठेवली, x ची व्हॅल्यू किती आहे, 50. 50 प्लस y is equal to 90. Therefore y is equal to 90 minus 50. y is equal to 40. y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 40. त्याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट. बरोबर. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू. आपल्याला काय विचारलेले पहा, फायनल आन्सर हमीद ट्रॅव्हल at the speed x is equal to किती आले, 50 किलोमीटर पर आवर्स and जोसेफ. पुन्हा एक पुढे आपल्याला त्या ठिकाणी म्हणून सांगितलंय, जोसेफ at the speed that is y is equal to 40 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने जे हमी जो आहे तर त्या हमीचं असणारे जे काही स्पीड जे आहे, चाल जे आहे तर त्या ठिकाणी 50 किलोमीटर पर तास असणारे
तर घोषित जो आहे तर त्या घोषितचे असणारे जे काही स्पीड जी आहे चाल जी आहे तर ते असणारे 40 किलोमीटर पर तास. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट 1 जो आहे तर तो प्रॉब्लेम सेट 1 त्या ठिकाणी सोडवलेला आहे. येथे आता सर्वच्या सर्व उदाहरणं मी त्या ठिकाणी सोडून दिली. आता याची तुम्ही जर प्रॅक्टिस जी आहे तर ते प्रॅक्टिस जर तुम्ही जर केली तरच तुम्हाला फायदा होतो. प्रत्यक्ष ही जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी सोडून पहा, नाहीतर काही फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक उदाहरण काय करा, तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. व पुढील तासाला पुढील अशा प्रकारचं असणार जे काही न्यू चॅप्टर जो आहे तर त्या न्यू चॅप्टरला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.